यांना जर वाटत असेल की धर्मेंद्र प्रधानच्या रेजिग्नेशन नंतर मॅटर थंड पडणारी नाही पडणार आहे, अनुजा होती तिथं, लोक म्हणत होते आता प्रधान की नाही, प्रधान का इस्तीफा चाहिए. सो लोक खूप जास्त हे नेक्स्ट मुद्दा काय असणार आहे? नेक्स्ट मुद्दा आम्ही आता डिसाईड करतोय लाईक एक तरी टेंटेटिव्ह आयडिया असेल. नाही सांगू आम्ही आता डिस्क्लोज नको करायला. मीडियावर चर्चा अशी एक आहे ते E20चा मुद्दा आहे. काही जण बोलतात अँटी रिझर्वेशन वाला मुद्दा घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपापल्या पद्धतीने पोर्टल्स वगैरे सुरू केलेले आहेत. तुम्ही हे मुद्दे घेणार आहात की तुमच्या डोक्यात पूर्णपणे आता शिक्षण सोडून इतर पूर्णपणे वेगळे मुद्दे असणार आहेत? आम्ही एकंदरीत जे आज सगळ्यांना लोकांना पेन पॉइंट आहे ते आहे म्हणजे एक तर एज्युकेशन तर आहेच, अनएम्प्लॉयमेंट आहे, इकॉनॉमिक डिवाइड जो एवढा मोठा झालेला आहे. म्हणजे आज म्हणजे खूप लोक स्विगी झोमॅटोवर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात, पण वॉज इट देअर ड्रीम जॉब? इट वॉजंट. मजबुरी आज. नाही तर कोण म्हणजे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायला कोणाला आवडेल? कोणालाच नाही आवडणार ना. पण आज परिस्थिती देशात अशी झालेली आहे की जिथे लोकांना ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही. आणि मला वाटतं सगळ्यात मोठा जो पेन पॉइंट आहे तो जॉब ऑपॉर्च्युनिटीज आज आहे. जॉब्स भेटत नाही आणि जॉब्स भेटल्या तरी 10-15,000, 20,000, 25,000. हाऊ विल यू एन्श्योर बाय पुटिंग प्रेशर ऑन द गव्हर्नमेंट जॉब क्रिएट? त्याच्यासाठी जे काही इकॉनॉमिक कंडिशन्स आहेत त्या तुम्ही सगळे एज्युकेटेड आहात, तर कसं ते तुम्ही एखाद्या मंत्र्याचा अकाउंटेबिलिटी फिक्स करून त्याचा राजीनामा अजिटेशन मधनं करू शकता, पण तुम्ही जे मुद्दे मांडायचा प्रयत्न करताय की आम्हाला एज्युकेशनसाठी काय आपलं एम्प्लॉयमेंटसाठी आम्ही आंदोलन करू किंवा आम्ही त्याच्यासाठी म्हणून हे करू, ते तुम्ही कसं एन्श्योर करणार? त्याच्यासाठी तुम्हाला पॉलिटिक्समध्ये यावं लागेल, त्याच्यासाठी निवडणुका लढवायला लागतील, जिंकाव्या लागतील, सदनामध्ये जावं लागेल. आणि काय झालंय त्याने? मी म्हणतो फॉर इंडिया इट्स टाइम फॉर अ पब्लिक मुव्हमेंट. अ पब्लिक मुव्हमेंट दॅट इज पॉलिटिकल. त्याचीच गरज आहे. आणि आम्ही जे आता गोष्ट करणार आहे की माझी जी सगळ्यात तुम्ही मोठी लर्निंग मध्ये बिगेस्ट लर्निंग ऑफ मी इज दॅट ह्या लोकांची जे 20 ते 35चा जो एज गॅप आहे ना, द गव्हर्नमेंट हॅड अ बिग ऑपॉर्च्युनिटी. आपल्या इंडियामध्ये 60% लोक जे आहेत ते या एज ब्रॅकेटमध्ये येतात. हे लोक मेजॉरिटीमध्ये. वी हॅड अ बिग ऑपॉर्च्युनिटी टू टर्न दिस पीपल इन टू अ वर्क फोर्स. पण आपण यांना वर्क फोर्समध्ये कन्वर्ट नाही करू शकलो. आपण ती ऑपॉर्च्युनिटी वेस्ट केली आणि ह्या लोकांना आपण बेरोजगार ठेवल्यामुळं ही एन्झायटी आपल्याला रस्त्यांवर दिसते आता लोकांची. चेंज ऑफ द गव्हर्नमेंट इज युअर प्रायोरिटी. दॅट इज अप टू द पीपल. मी अगेन आय वुड लाईक टू मेक इट क्लिअर, मी काय गव्हर्नमेंट टॉपल पीपल करणारा माणूस नाहीये. आय बिलीव्ह इन डेमोक्रेसी. जे काय आहे ते डेमोक्रेटिक सुद्धा होऊ शकतं ना. प्रधान ते प्रधान असतील तर मग गव्हर्नमेंट टॉपल करणार नाही ते उद्या प्रधानमंत्री हा नेपाळ बांगलादेश सारखं करायला बसलाय. मला तसं काही करायचं नाहीये. आणि आय थिंक जे 20 जुलैला झालं दॅट वॉज द बिगेस्ट एक्झाम्पल की आम्ही तसे नाहीयेत. डोके फोडल्यानंतर लोकांनी डोके फोडून घेतले, पण कुठंच असा काही नेपाळ आणि बांगलादेश सारखं केलं नाही.